Hi friends, this is Rahul from Jungle Diaries. If you like this video, please subscribe to my channel. माझ्या सादरीकरणाचा विषय आहे केकताई, अ सिटी ग्रासलँड ऑफ अहमदनगर. म्हणजे अहमदनगर शहराशेजारचा गवताळ प्रदेश आणि त्या गवताळ प्रदेशाची जी विविधता, जैवविविधता, त्यांचे धोके, हा विषय थोडक्यात स्लाइड्सद्वारे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपली थीमच अशी होती की गवताळ प्रदेश, पक्षी विविधता आणि धोके. 18व्या शतकामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक फादर होऊन गेले, सॅम्युअल बेकन नावाचे, आणि त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या पक्षी जीवनाचा पहिल्यांदा अभ्यास केला. सॅम्युअल बेकन फेअरबँक हे त्यांचं नाव. आणि त्या काळात त्यांचे डेक्कन पेनिन्सुलावरचे शोधनिबंध स्ट्रे फेदर्स नावाच्या मासिकामध्ये प्रकाशित झाले आणि त्यांच्या एका शोधनिबंधामध्ये बर्ड्स ऑफ अहमदनगर असं स्पेशल उल्लेख आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की 2 वर्षापूर्वी मी जे चेकलिस्टचं काम केलं, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 314 प्रकारचे पक्ष्यांची आम्ही नोंद घेतली. त्यापैकी अनेक पक्षी अगदी GIB सह या फेअरबँक साहेबांनी त्यावेळेस नोंदवले होते. केकताई नावाचं एक छोटं गवताळ क्षेत्र आहे. मी जिथे राहतो तिथनं 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. इथे आपल्याला अहमदनगर दिसतं सेंटरला, त्याच्या वरच्या बाजूला श्रीरामपूर दिसतं, शनिशिंगणापूर दिसतं. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता हे ते केकताई फॉरेस्ट आहे छोटा, ज्याचा आपण इथे स्टडी केलेला आहे. आणि इथे जर आपण पाहिले, हे राहुरी आहे, त्याच्या अलीकडे इथे वांबोरी आहे. आणि हे वांबोरीपासून पिंपळगाव माळवी या भागामध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला 912 माळढोक मारल्याची नोंद आहे. जाफर फतेह अली साहेबांनी अनेक माळढोक पाहिल्याचं पत्र माझ्याकडे आहे. वैयक्तिक मी लिहिलं नव्हतं त्यांना, त्यांनीच माझे एक आर्टिकल न्यूजलेटर ऑफ बर्ड वॉचर्समध्ये वाचलं, त्यांना ते आवडलं, त्यांनी मला ते पत्र पाठवलं. म्हणजे हे सगळे एव्हिडेन्शियल आहे, त्याचे सगळीकडे आपल्याला लिखित रिपोर्ट मिळतात. आणि हा जो परिसर आहे अहमदनगर सिटी, या एरियामध्ये मी राहतो आणि इथनं साधारणपणे 12 ते 15 किलोमीटरवर ही केकताई नावाची छोटी ग्रासलँड आहे. पण ह्या जर सर्व एरिया पाहिला तर 500 ते 1000 हेक्टर असं ग्रासलँड आजही आहे. कारण ते अंडुलेटिंग ग्रासलँड आहे, त्यामुळे तिथे खूप डेव्हलपमेंट झाली नाही. आपण पुढे पाहणार ग्रासलँड कशाला म्हणायचं. त्यामध्ये या ज्या ग्रॅमिनॉइड किंवा ग्रॅमिनॉइडी फॅमिली आहे वनस्पतीशास्त्रामध्ये, त्यामध्ये जे समाविष्ट असलेल्या ग्रासेस आहेत किंवा गवत सदृश्य वनस्पती आहेत, त्या वनस्पती एखाद्या भागामध्ये असल्या जास्त संख्येने तर त्या प्रदेशाला गवताळ रान असं म्हणायचं. अशी आपण त्याची सरळ, साधी आणि सोपी व्याख्या करू शकतो. आणि हे महत्त्वाचं आहे, ग्रासलँड ऑफ द टेम्परेट रिजन ऑल्सो हॅव हाय रिचनेस. त्या आपल्याकडे जे टेम्परेट रिजन आहे आपला उष्णकटिबंधीय, यात मोडतो आपण, तिथे असलेल्या वनस्पती कोणत्या जास्त दिसतात तेही यामध्ये दाखवले आहेत. आणि यांनी बायोम हा शब्द वापरला आहे, त्याचा मराठीमध्ये खूप छान पर्यायी शब्द मला मिळाला, त्याला जीवोम असंच नाव आहे. की ज्या क्षेत्रावर विविध प्रकारचे जीव आढळून येतात तो जीवोम, किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण बायोम असं म्हणतो. आणि हा जीवोम काय करतो, इतर अनेक पशु पक्षी प्राणी त्यांना अधिवास म्हणून काम करतो, हॅबिटॅट म्हणून काम करतो. मॅक्रो आणि मॅक्रोफॉना, सूक्ष्म आणि जे मोठ्या आकाराचे प्राणी वगैरे त्यांच्यासाठी. आणि हे सर्व असलं तरीही जगातील असंख्य गवताळ प्रदेश किंवा गवताळ अधिवास हे आज संकटग्रस्त झालेले आहेत. म्हणजे हा काही फक्त नगरचाच प्रश्न आहे असं नाही. उस्मानाबादला हीच परिस्थिती आहे, औरंगाबादला हीच परिस्थिती आहे, सोलापूरला हीच परिस्थिती आहे. एकूण आपल्या पृथ्वीचा विचार केला तर साधारणपणे 40% क्षेत्र हे या गवताळ रानांनी व्यापलेलं आहे. गवताळ रानांचे प्रकार वगैरे काय त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. पुढे असंही आहे की फक्त अंटार्क्टिका जर सोडलं तर जगामध्ये सर्व खंडांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये
विविध प्रकारचे गवताळ प्रदेश आढळतात आणि या गवताळ प्रदेशांची जैवविविधता जी विविधता ही वेगवेगळी आहे. समशीतोष्ण कटिबंधात वेगळी आहे, उष्ण कटिबंधामध्ये वेगळी आहे किंवा इतर जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये ही जैवविविधता विविध असलेली आपल्याला दिसून येते. आपला प्रदेश आहे डेक्कन प्लॅटू, दख्खनचं पठार, अहमदनगर, हे सेमी एरिड झोनमध्ये येतं. त्यामध्ये 5 विविध प्रकारचे गवताळ प्रदेश आढळतात. त्यापैकी सेमा डायकॅन्थम हे वनस्पतीशास्त्रीय नावं आहेत त्या गवतांची. त्या गवतांची संख्या पर्सेंटेज वाईज, डेन्सिटी वाईज तिथे जास्त आढळते, म्हणून त्या गवताळ प्रदेशाला आपण सेमा डायकॅन्थम टाईप ऑफ ग्रासलँड असं संबोधतो. तर अहमदनगर जिल्ह्यामधली जी ग्रासलँड आहे किंवा आपण ही जी पिंपळगाव माळवी, वांबोरी, राहुरी आणि केकताई हा जो ग्रासलँड बोलतोय आपण, तो या प्रकारामध्ये मोडतो. आणि यामध्ये या सगळ्या आपल्याला वनस्पती माहिती आहे, कॅलोट्रॉफिस, रुई किंवा कॅशिया, प्रोसोपॉइस, साल्वाडोरा, झिझिपस, बोर सारखे हे सर्व प्रकारचे झुडुपं आपल्याला यामध्ये दिसतात. आपण सोलापूरचं किंवा नान्नजचं जरी ग्रासलँड पाहिलं तर ते याच प्रकारचं आहे. आणि म्हणून या प्रकारच्या ग्रासलँडमध्ये, या अधिवासामध्ये आपल्याला माळढोक खूप संख्येने दिसून येत होते, काळवीट खूप संख्येने दिसून येत होते, चिंकारा दिसून येत होते. त्यामुळे इथे जी परिस्थिती होती तीच परिस्थिती अहमदनगरच्या या गवताळ प्रदेशामध्ये होती. 2 वर्ष जो आम्ही सर्वे केला या कोविड पिरियडमध्ये, त्या काळामध्ये माझे काही मित्र, तरुण मित्र, जे तिथे सकाळी सूर्योदयाच्या वेळेत जाऊन बसायचे ते सूर्यास्तापर्यंत किंवा सूर्यास्तानंतरही असायचे. त्यांना कधीकधी मी 9 वाजता सकाळी किंवा सायंकाळी मी त्यांच्यासोबत असायचो. तिथे आम्हाला जी काही जैवविविधता दिसली, हा जरी पक्षी संमेलन नसलं तरी कोएक्झिस्टन्ससाठी इतर प्राणी, पशुपक्षी काय आहेत हेही पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी इंडियन उल्फ, इंडियन फॉक्स, ब्लॅकबक, चिंकारा, हायना, लेपर्ड, पॉर्क्युपाईन, अहमदनगर शहराच्या उपनगरामध्ये मी राहतो. तिथून पुढे 15 किलोमीटर अंतरावर ही ग्रासलँड आहे आणि तिथे बिबट्याची एक फॅमिली आहे. मी फॅमिली म्हणतो, नर मादीन तिचे कब्ज. आत्ता 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस आमचे तरुण मित्र तिथे फोटो डॉक्युमेंटेशनसाठी गेले होते, त्यांनी एवढा मजेशीर तिथे दृश्य पाहिलं. तिथे इंडियन फॉक्स, त्यांची पेर, ते डेनसाठी जागा शोधत होते सायंकाळच्या वेळेस. त्यांनी पाहिलं की हे तिथे आहेत, अंधार पडले, निघून आले. परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले, त्यांचं ते शोधाशोध चालूच होती. आणि 4थ्या-5व्या दिवशी त्यांनी असं लक्षात आलं की हे थोडे घाबरलेले दिसतात. आणि ती जागा सोडून जी डेनला जागा शोधली होती ते पळून ते थोड्या उंच जागेवर आले. आणि पाहतात तर काय, पाठीमागे बिबट्या, मेल आणि फिमेल, त्या फॉक्सकडे आलेली. आणि या फॉक्सच्या जोडीने त्यांच्या अंगावर चाल करून, आवाज करून, जबडे मोठे करून तिथून बिबट्याच्या जोडीला पळवून लावलं. हे 15 दिवसापूर्वीची घटना आहे. त्यामुळं त्या परिसरामध्ये हे एवढं चांगली जैवविविधता अहमदनगरच्या शेजारी आहे. मॅमलच्या दृष्टीने विचार केलं तर आपण पक्षीमित्र संमेलनात आहोत, पक्ष्यांबद्दल बोललं पाहिजे. हे जे सगळे पक्ष्यांची यादी आहे ही काही पूर्ण नाही आहे. त्यातले जे काही महत्त्वाचे आहेत, आपल्याला इंटरेस्ट आहे ते पक्षी आहेत. यामध्ये आपण चिमणी, कावळा, बुलबुल, सातभाई किंवा रेड वॅटल लॅपविंग हे पक्षींची नावं नाहीत. मग काय आहेत, आपल्याला सँडग्रॉज मिळतात दोन्ही तिन्ही प्रकारच्या. इंडियन कोर्सर आहे ज्याचा उल्लेख केला, ट्रिपाय त्या एरियामध्ये आढळतो. इंडियन ईगल आऊल आहे, स्पॉटेड आउलेट आहे, फाईट आहे बझार्ड, क्रेस्टेड सर्पंट ईगल, सगळ्या प्रकारचे लार्क आणि पिपिट, डेझर्ट विटर जो आपल्याला या सीझनमध्ये आढळून येतं, शॉर्टओट स्नेक ईगल, ब्लॅक विंग काईट, पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, रेनक्वेल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक लोक रेनक्वेलचे फोटो काढायला अहमदनगरमध्ये येतात. यानंतर इथे जर आपण पाहिलं तर हे क्वेल आपल्या दोन्ही तिन्ही प्रकारचे मिळतात. सगळ्या प्रकारचे ग्रासलँड मायग्रेटरी रॅप्टर्स आहेत ते आजही नगरमध्ये मिळतात.
आपण जर सर्वे केला तर सगळे हॅरियर अहमदनगरमध्ये दिसतात. नंतर फ्लायकॅचर मिळतात सगळ्या प्रकारचे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याचा आपण खूप वारंवार उल्लेख केलतो, अमूर फाल्कनचेही 2 फ्लाईंगमधले रेकॉर्ड आहेत, फोटो काढले त्यांचे. म्हणजे एवढी रिच एव्हियन डायव्हर्सिटी, मॅमेलियन डायव्हर्सिटी मी रेप्टिलियन आणि एम्फिबियनमध्ये सांगत नाही, तेही सगळं आहे तिथे. हा सगळा एवढा सुंदर परिसर आहे. तरुण मित्र आहेत काही तिथे. या करोनाच्या काळामध्ये सकाळीच 5 वाजता जाऊन बसायचे, लॉकडाऊनच्या काळामध्ये थेट सायंकाळी 5-6 वाजताच यायचे. त्यांना मिळालेले फोटो आहे ते सगळे आपल्याला स्पष्टपणे दिसतात. इथे उल्फ दिसतो आपल्याला. याची फॅमिली आहे, इंडियन फॉक्सची फॅमिली आहे. पॉर्क्युपाईन आहे सगळे, चिंकारा आहे, ब्लॅकबग आहे. आता ही एक प्रातिनिधिक ग्रासलँड आहे, यावरचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. मग या ग्रासलँडला सर्वत्र धोके काय दिसून येतात आपल्याला? माझा प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र हा विषय आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स मी अनेक वर्ष शिकवलं. त्यामुळं या प्रत्येक ग्रासलँडला जे काही धोके आहेत जगभर असलेले, तेच अहमदनगरच्याही ग्रासलँडला आहेत. म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स हा सर्वात महत्त्वाचा आहे. फ्रॅगमेंटेशन आहे, हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन वगैरे ते सर्व आहे. पहिलंच वाक्य आहे की सगळ्या ग्रासलँड या मानवाने एक्सप्लॉइट केलेल्या आहेत. पुढे काय? वाईड स्प्रेड कल्टिवेशन ऑफ ग्रासलँड वॉज मेजर लँड यूज चेंज. सगळ्या ग्रासलँड आजूबाजूला शेती करायला ताब्यात घेतल्या लोकांनी अतिक्रमणं केली. इन्व्हेजिव्ह स्पेसीज तिथे आल्यामुळं किंवा काही कारणाने त्याचं प्लांटेशन झाल्यामुळं आपल्या ज्या स्थानिक प्रजाती होत्या त्या नष्ट झाल्या. वनस्पतींच्या बाबतीत तसं घडलं, उजनीच्या बाबतीत जसं घडतं, तिलापिया खूप वाढतोय, इतर सगळे फिश कमी होत आहेत. तेच गोष्ट आपल्याला यासाठी घडते. त्यामुळं हे जे सगळे धोके आहेत हेही आपल्याला त्या ग्रासलँडच्या बाबतीत दिसून येत. केकताईमध्ये आम्हाला अजून वनवा दिसला नाही, पण अहमदनगर शहराच्या भोवतीच्या डोंगरावर इतर जे गवतळ रान आहेत तिथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये वनवे पेटलेले दिसतात. त्यामुळं आता वनव्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बोललं जातं. गवताला आग लागणं चांगलं आहे, पुढं ते जोमानं फुटतं वगैरे, तेव्हा त्या भानगडीत आपण जाणार नाहीत. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक दिसत आहेत. आणि त्या ग्रासलँडमध्ये फॉरेस्टने काही कारण नसताना आपल्याकडे जे 4 कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट होतं त्यामध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी ट्रेंचेस केलेले आहेत. हे ट्रेंचेस त्यांनी JCBच्या सहाय्याने केले. त्या JCBने किती अंडी किती पक्षी मारले असतील त्याचे त्याला माहीत. आणि हे एवढं करून थांबले नाहीत. समजा आपण हे वॉटर कॉन्झर्वेशनसाठी असेल असं नाही, तर या ग्रासलँडमध्ये त्यांनी अशी लिंबाची, बकान अशी झाडं लावली की ज्या झाडांमुळं तेथील जैवविविधता ही धोक्यात येणार आहे. त्यांना मी अनेकदा सांगितलं की हे करू नका. नाही, ते आमचं 20 वर्षाचं वर्किंग प्लॅन आहे. पण हे खरं थांबवता आलं असतं, पण केवळ हे सँक्शन प्लॅन होतं 20 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये, म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. अशाच गोष्टी इतर ग्रासलँडच्या बाबतीत देखील घडतात. त्याच बाजूला कॉर्पोरेशनने कचरा डेपो केलेला आहे. इथे पाठीमागे अर्बनायझेशन दिसतंय आपल्याला, ह्युमन एन्क्रोचमेंट. आणि इथे उल्फ आणि इंडियन फॉक्स ते सगळं उष्टावळ खाण्यासाठी होतं. आमच्या काही मित्रांना त्याने पर्ल पेटच्या बॉटल, पाण्याच्या बॉटल तोंडात घेऊन जातानाचे फोटो आहेत याचे. हे ह्युमन एन्क्रोचमेंट दिसते आपल्याला. दुसरा यात धोका असा आहे की ही जमीन होती अगोदर फॉरेस्टकडे. ज्यावेळेस आम्ही तक्रार घेऊन गेलो, फॉरेस्ट म्हणते आम्ही रेव्हेन्यूच ताब्यात दिली. रेव्हेन्यूला विचारलं, रेव्हेन्यू म्हणते आम्ही ती कलेक्टरांची ताब्यात दिली. आणि आता कलेक्टर जो निर्णय देतील ते इथे जे आपल्याला बिल्डिंग वगैरे दिसतात त्या कुणाचे असतील हे सांगण्याची गरज नाही, त्यांच्याकडे ते हँडओव्हर होऊ शकते. आणि इथे आता इल्लिगल मायनिंग चालू आहे, त्याचे सर्व आपण लॅटिट्यूड लॉन्चिट्यूड असाच फोटो मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला पाठवलेला आहे. इथे हे इल्लिगल मायनिंग करून तिथे आता रस्ता तयार झालेला आहे. त्यामुळे मी जरी तुम्हाला म्हणत असलो की या गवताळ प्रदेश एवढे पक्षी प्राणी दिसतात, तुम्ही या दाखवतो, पुढच्या वर्षी दिसतील की नाही याची मलाही खात्री वाटत नाही. त्यामुळे हे जर कुठेतरी थांबवायचं असेल तर शासनाचं हे महसूल आणि वन आणि जिल्हाधिकारी नेमकं हे कुणाकडे आहे आणि याचा उपयोग, कारण शासनाच्या दरबारी सगळ्या ग्रासलँडचा उल्लेख हा वेस्टलँड म्हणून होतो आणि तिथे सर्व प्रोजेक्ट राबवले जातात. त्यामुळं ग्रासलँड रिस्टोरेशन आणि त्याचं व्यवस्थापन हा सर्वात मोठा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर्वच ग्रासलँड समोरचा आहे.